नमस्कार. आज आपण पाहताच तोंडाला पाणी सुटणारी चटपटीत अशी कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक कच्ची कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. मग तिचा देठाचा भाग कट करून घ्यायचा. मग कैरीची साल काढून किसणीने किसून घ्यायचं. इथे मी कैरी किसून घेतलेली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात ही किसलेली कैरी घालायची. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. 2 चमचे साखर, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ घालून पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं. मग 1 चमचा लाल तिखट घालायचं. थोडं पाणी घालून चटणी बारीक अशी वाटून घ्यायची. इथे आपली चटणी वाटली गेलेली आहे. आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया. कढईत तेल गरम झालं की 1 मोठा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान फुलली की 1 चमचा जिरे घालायचे. पाव चमचा हिंग घालायचा. आता ही गरम फोडणी चटणीवर घालायची. फोडणी घालून छान मिक्स करून घ्यायचं. इथे आपली आंबट गोड तिखट चटपटीत अशी चटणी बनून तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.